मुंबईमध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या माध्यमातून छोटेखानी आहेत ते पोळीभाजी केंद्र असतील किंवा मग खानावळ आहे ती राबवली जाते, ती चालवली जाते. परंतु आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम आहे तो मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आहे. तो सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे त्याचा परिणाम आहे तो पाहायला मिळाला. त्यामध्ये अनेक हॉटेल रेस्टॉरंट आहे ते देखील बंद होती. आपण अशाच मुंबईतील आझाद मैदान पोलिसांच्या समोर असणारं कुटुंब सखी हे महिलांच्या माध्यमातून चालवण्यात येणारं किचन आहे. परंतु या ठिकाणी आता त्यांना देखील आखाती देशाचा युद्धाचा परिणाम आहे तो भोगावा लागतोय. तो म्हणजे या ठिकाणी त्यांचा सिलेंडर आहे तो आज पूर्णपणे संपलेला आहे. त्यामुळे आठवडाभर त्यांनी त्यांच्याकडे असलेला सिलेंडर आहे तो वापरला. त्याच्या माध्यमातून या ठिकाणी विविध वस्तू आहेत त्या बनवत होत्या. या ठिकाणी आहेत ते सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण हे देखील पुरवलं जातं. परंतु सध्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकही पदार्थ आहे तो विकता येत नाहीये. त्यामुळे मोठं संकट आहे ते त्यांच्यावरती उभं राहिलेलं आहे. सध्याची काय परिस्थिती आहे ती आपण जाणून घेऊया. या ठिकाणी आहेत ज्या महिला, ज्या ताई आहेत त्या या ठिकाणी कुटुंब सखी आहेत त्या चालवतात. ताई, तुम्ही अनेक वर्ष झालं हे कुटुंब सखी आहे त्या ठिकाणी चालवत असतात, अनेक पदार्थ आहे ते बनवत असतात. आता काय परिस्थिती आहे? सिलेंडर जो होता तो संपलेला आहे. आता सध्या परिस्थिती काय आहे? किती दिवस झाला तो वापरला तुम्ही? आम्हाला शनिवारी आलेला, गेल्या शनिवारी. तो आत्तापर्यंत आम्ही टुकटुक करून वापरलेला आहे. बाकी काय नाहीच आहे. आम्ही आता सँडविच बनवतोय आणि विकतोय. बेल शेव पुरी, बेलपुरी हे करून विकतोय. आणि काय सांगू शकत नाही. कोल्ड्रिंक वगैरे, कोल्ड्रिंक ताक, लस्सी, चहा म्हणून नाही म्हणून. दिवसाला तुम्हाला किती सिलेंडर लागायचे आणि आता सध्या परिस्थिती काय? आता किती? महिन्याला आम्हाला 5-6 बस होतात. महिन्याला 5 सिलेंडर बस होतात आम्हाला. पण आता नाहीच आहे ना, मिळतच नाही तर काय करणार. त्याची नशीब आहे. सगळं व्हायच्या अगोदर शनिवारी आम्हाला आलेला म्हणून तो आतापर्यंत हे झाला, पुरवला आम्ही थोडा थोडा करून. नुकसान आहे त्याच्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान? म्हणजे काय, आमचं तर नुकसान आहे, पण लोकांना बिचारायला सकाळी येतात ना खाण्यासाठी, त्यांना काय मिळत नाही त्याचं आम्हाला टेन्शन येतं. बाबा एवढी लोकं येऊन आम्ही त्यांना काय देऊ शकत नाही याचं खूप टेन्शन असतं सकाळचं. सकाळी नाश्त्याला तर खूप लोकं असतात, पण काही मिळत नाही कधी कधी तर अजिबात. गॅसच नाही तर करणार काय, आम्ही काहीच करू शकत नाही ना. ऑर्डर स्वीकारता का? कारण आता जे आहे तर ते मोठ्या प्रमाणात सिलेंडर आहे तो मिळत नाही. सिलेंडरची ऑर्डर दिली तिकडे ना बुक केलेलं होतं, पण ते नाही मिळालं ते अजूनपर्यंत. तेच आम्ही 2 वेळा जाऊन पण आलो ऑफिसमध्ये. त्यांनी सांगितलं आम्हाला परवानगीच नाही आहे की आता सध्या तरी, जेव्हा येणार तेव्हा आम्ही तुम्हाला पाठवणार असं सांगितलं. आपण पाहतोय काही गिराईक देखील या ठिकाणी आले. ताई, तुम्ही काही पदार्थ घेण्यासाठी आलेले आहात, तुम्हाला फरक जाणवतोय का? मुंबईमध्ये कोणत्या प्रमाणात सिलेंडर नाही आहे, तुम्ही दुकानात आलेला आहात घेण्यासाठी, काय सध्या परिस्थिती आहे? आता मी इथे मोस्टली नेहमी येते. आज मी इथे घ्यायला आली आहे पुरणपोळी आणि ही शेवटची पुरणपोळी आहे. मला यांचे सर्व पदार्थ आवडतात, पण सबसे ज़्यादा मुझे आपका पुरणपोळी और एक डिंकाचा लाडू वगैरह सब. लेकिन अभी मैं सोच रही हूँ कि अभी कहाँ से नाश्ता भी घर से ही लाना पड़ेगा क्या? घर पे भी अभी गैस है क्या नहीं देखना पड़ेगा. घरी पण तीच परिस्थिती, घरी पण गॅस तुम्हाला मिळत नाही? नाही, आता चालू आहे असं सर्व. आतापर्यंत तरी आहे घरी, पण आता माहीत नाही तर काही सांगू शकत नाही. ताई, काय एक विनंती कराल सरकारकडे? कारण मोठ्या प्रमाणात संकट. लवकरात लवकर काय ते बंदोबस्त करा असं, आणि आणखीन काय करू शकत नाही ना. आमचं नुकसान होत आहे, पण बाकीच्या लोकांचं पण होत आहे ना. लोक आमच्या जीवावर येतात खाण्यासाठी आणि त्यांनाच खायला नाही मिळत आहे. त्याच्यामुळे खूप झालेलं आहे. त्यांनी तर सांगितलं, मी बायकोला सांगितलं मला तिकडे खायला मिळतंय, खिचडी बिचडी एकदम चांगली, मी तिकडे घेतो. इकडे येऊन बघता तर खिचडीच नाही. मग त्यांना म्हटलं आम्ही थोडी तुमच्यासाठी करतो, ती 2 प्लेट भरून ठेवतो. ती 2 प्लेट भरून ठेवली आणि ते दुपारी येऊन घेऊन गे. ती पण आम्ही एवढीशीच बनवली, जास्त नाहीच बनवली. मोठं संकट आहे ते. अनेक लहान मोठे जे त्या ठिकाणी आहे ते पोळीभाजी केंद्र चालवतात, खानावळ चालवतात, त्यासोबतच कुटुंब सखी सारखे जे छोटे किचन आहे ते चालवतात. त्यांना सिलेंडर न मिळाल्यामुळे त्यांचा संपूर्ण व्यवसाय आहे तो ठप्प झालेला आहे. अन्नधान्य त्या ठिकाणी गॅसवरती बनवता येत नाही आहे, त्यामुळे पर्याय म्हणून सँडविच असेल किंवा मग शेवपुरी, पाणीपुरी असतील असे पदार्थ आहेत ते बनवून आता सध्या विकत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून गॅस सिलेंडर उपलब्ध होत नाही आहे, गॅस सिलेंडर एजन्सीकडून तो उपलब्ध होत नाही. याचा मोठा फटका कुटुंब सखीसारख्या महिलांचा रोजगार आहे त्यावरती देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ न्यूज हॅरिनिकीसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.